नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या किचनमध्ये। आणि आज नवीन व्हिडिओ बनवणार आहे। रोज रोज आपल्याला भाजी खाऊन कंटाळलेला असतो, तरी आपण वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, वरण भात असं वेगवेगळं करतच असतो। पण आज मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुम्ही पण बघा आणि नक्की भाजी ट्राय करून बघा तुम्ही पण, तुम्हाला पण चांगली लागेल। तर आपण आता भाजीला तयारी करूया। तर आपण कढई तापून घेतलेली आहे, त्यात घालूया आपण 2 पळ्या तेल। हे बघा 2 पळ्या तेल गेलेलं आहे आपलं। भाजी आपली झटपट, न मसाला वाटता, शेंगदाण्याचं कूट नाही व काही नाही, आपलं साधं आपल्या घरात जे काय आहे त्यापासून आपल्याला भाजी बनवायची आहे। मित्रांनो, आज मी नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। चमचमीत असं काहीतरी। आपल्याला रोज आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला दुपारचं जेवण करणं, फक्त दुपारचं जेवण आपण व्यवस्थित करतो, त्यामुळे मी ही भाजी अशी दुपार जेवणासाठी केलेली आहे। तर एकदम भारी आणि चमचमीत खाणार असं आपण पावभाजी सोबत, आपलं पावभाजी आहे ना त्यासारखी भाजी होणार आहे। आपण पावासोबत पण खाऊ शकतो, चपाती सोबत पण खाऊ शकतो आणि भाकरी सोबत पण खाऊ शकतो, अशी ही भाजी बनवणार आहे। तर बघू शकता आपलं तेल तापलेलं आहे। आपण आता यात मोहरी आणि जिरं थोडंसं घालून घेऊया। जिरं तडतडल्यानंतर मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, तो कांदा चिरलेला टाकायचा आहे। आपली मोहरी तडतड करत आहे, आता आपण त्यात कांदा घालून घेऊया। कांदा लालसर तळू द्यायचा आहे चांगला, फक्त आपल्या ह्या कांद्यामुळेच भाजी चांगली लागणार आहे। तर आपला कांदा व्यवस्थित तळून द्यायचा आहे तेलात। अशी चमचमीत भाजी तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा भाजी कशी झालेली आहे ते। पण व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला भाजी करायची कळेल। तर आता आपला कांदा लालसर असा तळलेला आहे। आता यात आपण घालून घेऊया मसाले। मसाले पण आपल्याला थोडक्यातच घालायचे आहेत, जास्त काही मसाले वापरायचे नाहीत आपल्याला। तर पहिल्यांदा थोडंसं तिखट होण्यासाठी मी घरचा मसाला वापरत आहे, आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा, थोडीशी हळद, आणि चवीपुरतं म्हणण्यापेक्षा थोडंसंच आपल्याला फरसाणमध्ये पण ना मीठ असतं, त्यामुळं थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला, अगदी थोडंसं, नाहीतर आपलं फरसाण टाकलं ना त्यात खारट होण्याची शक्यता आहे। तर बघू शकता आपले मसाले पण व्यवस्थित तेलात तळलेले आहेत। आता यात आपण पाणी ऍड करून घेऊया आणि उकळी फुटल्यास्तोवर आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे। 2 मिनिटं आपण त्याच्यावर झाकण लावून ठेवूया। झाकण लावल्यामुळे आपल्या भाजीला पटकन उकळी येईल। बघू शकता आपल्या भाजीला उकळी फुटलेली आहे। 2 मिनिटात उकळी फुटलेली आहे आपल्या कालवणाला। आणि मी करणार आहे भाजी आपले फरसाणाची भाजी करणार आहे, त्यामुळे मी आता यात फरसाण टाकून घेणार आहे। आणि तुम्हाला म्हटल्यानुसार फरसाणात आपल्याला भरपूर मीठ बघायला भेटतं, त्यामुळं ह्या भाजीत थोडंसंच मीठ टाकायचं आहे, नाहीतर आपली भाजी खारट होऊ शकते। त्यामुळं मी म्हटलं होतं की आपलं मीठ थोडंसंच टाका। तर आपण आता यात हे करून घेऊया फरसाण। मी आपलं पावभाजीचं फरसाण घेतलेलं आहे, आणि हे फरसाण टाकल्यानंतर 1-2 मिनिटच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। जास्त शिजवल्यानंतर आपली भाजी खराब होऊ शकते। खराब म्हणजे असं फरसाण टाकलेलं आहे ना, त्यामुळं असं 2च मिनिटं आपल्याला उकळी फुटोस्तवर याला ठेवून घ्यायचं आहे, आणि नंतर गॅस बंद करायचा आहे। तर बघू शकता 2 मिनिटात मी गॅस बंद केलेला आहे। आपली भाजी तयार झालेली आहे, अशी खमंग असा वास येतो आहे या भाजीचा। तर आता आपण ही भाजी खाण्यासाठी वापरू शकता, आणि 2 मिनिटात अशी भाजी तयार होणारी भाजी आहे आपली, त्यामुळे याला कुठला मसाला वाटायची गरज नाही, शेंगदाण्याचं कूट नाही, अगदी आपल्या घरातल्या मसाले सकट आपण भाजी बनवलेली आहे, तुम्ही बघितलेलंच आहे। तर तुम्हाला भाजी आवडलीच असेल, पटकन माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि आता आपण हे वाढून घेऊया झमझमीत आणि चणचणीत, आणि असं बघूनच माझ्या तोंडाला तरी पाणी सुटलेलं आहे। खरंच तुम्ही करून बघा। आता मी एकदम खायला चालू करणार आहे, तर तुम्ही पण बनवा आणि नक्की कमेंट करून सांगा मला भाजी कशी झाली होती तुमची। आणि जाऊन माझ्या पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा। धन्यवाद। आणि मी असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।